Good morning, friends. This is Goa. Our last day in Goa today. We are reaching Mumbai tonight. This is Karmali station. This is surrounding of Karmali station. आम्ही करमाली स्टेशनवर आहोत आता. आमची गाडी आहे आता 9:45ची आणि आता आम्ही मुंबईला चाललो आहोत. बॅक टू मुंबई. तर तुम्हाला करमाली स्टेशन दाखवते कसं आहे. हे इथून साधारण आपण येतो, या साईडून आपण जेव्हा गोव्याला येतो त्या इथून येतो. ह्या सगळ्या टॅक्सीज इथे थांबलेल्या आहेत आणि आमचा अनुभव जो आला तो मी तुम्हाला सांगते. इथे टॅक्सी बूथ आहे आणि ह्या टॅक्सी बूथवर तेच टॅक्सीवाले बसतात आणि तेच त्यांचं चलान फाडतात. प्रत्येकाचं लाईन लावतात लोक इथे आणि मग प्रत्येकजण आपापल्या टॅक्सीचं चलान करतात आणि जातात आणि मग नंतर संपल्या टॅक्सी म्हणून सांगतात आणि ते सगळे निघून जातात आणि मग नंतर बरेचसे ट्रॅव्हलर्स तसेच अडकले राहतात. तर मी तर सांगेन की इथून हा बघा, हा समोर हा रोड जातो, हा नारळाच्या झाडाच्या तिथून बघा हा असा रोड जातो. हार्डली काही अंतरावरच तो मेन रोड लागतो. तर इथून जर तुम्ही मेन रोडवर गेला तर तुम्हाला तिथून टॅक्सी, ऑटो वगैरे मिळू शकतात. आणि आम्हाला असा अनुभव आला की आम्हाला ती जी टॅक्सी मिळाली लास्टला, तर त्याने आमचं ते जे चलान होतं, जी रिसीट दिली होती ती त्याने आमच्या हातातून घेतली आणि त्याचीच टॅक्सी होती ॲक्च्युली. ते स्वतःच येतात, स्वतःच लिहितात, असा तो अनुभव होता. आणि मग त्याने आमचं ते चलान घेतलं आणि त्याने ते सांगितलं ही तर टॅक्सी निघून गेली, ही टॅक्सी नाही आहे, ऑलरेडी निघून गेली. आणि त्याने ती आमची सीट फाडून टाकली ती. आणि नंतर तो गेला त्याच्या टॅक्सीकडे, त्याच नंबरच्या टॅक्सीकडे गेला आणि मग त्याने ती टॅक्सी दुसऱ्या लोकांना बसून निघून गेला. आणि आम्ही मग तिथेच थोडंसं स्टक झालो. मग आम्ही शोधत होतो पण कुठल्या, मला नंतर काही कोणी तिथे टॅक्सी मिळाली नाही. मग आम्ही बाहेरच्या रोडवर गेलो आणि मग तिथून आम्हाला टॅक्सी मिळाली आणि मग असं करून मग आम्ही आमच्या ठिकाणी पोचलो. तर असा माझा अनुभव होता हा, तो मी तुम्हाला सांगितला. आणि आम्हाला त्रास झाला तसा तुम्हाला कोणाला त्रास होऊ नये म्हणून मग मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. तर असं हे करमाली स्टेशन आहे. हे बघा, इथे कॅन्टीन आहे, ते तुम्ही आला तर इथे चहा पाणी वगैरे करू शकता. इथे सगळं तिकीट काउंटर आहे. इथे बसायला वगैरे आहे लोकांना सगळं असं. इथे तिकीट काउंटर आहेत सगळे असे. आणि असं हे स्टेशन आहे. ते स्टेशन खूप छान आहे आणि नीट आणि क्लीन आहे. स्पेशली बघा, इथे सगळीकडे असे डस्टबिन वगैरे लावले आहेत त्यांनी. तर प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे आणि प्रत्येकाने आपण कुठेही गेलो तरी देखील जिथे जातो ती जागा आपण आपल्या परीने स्वच्छ ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे असं मी म्हणेन. तर असं हे आजूबाजूचं थोडंसं छान त्यांनी ग्रीनरी आहे स्टेशनच्या आतमध्ये शिरताना. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवून देऊ की करमाली स्टेशन कसं आहे. सुपरफास्ट एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ट्रेन येतली. कृपया लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी मडगाव ला जाणारी गाडी नंबर 2011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस थोड्याच वेळात कोकण कन्या येत आहे, जी रात्री सुटली होती ती आता येत आहे. कोकण कन्या त्याची अनाऊन्समेंट सुरू आहे. बघा, छान आहे ग्रीनरी अशी. आणि त्यांनी खूप छान झाडं लावली आहेत इथे. पहा बघा, अशी छान झाडं लावली आहेत अशी पूर्ण अशी. हा तो एंट्रन्स आहे. असा छान बघा, सुंदर झाडं लावली आहेत त्यांनी. आणि स्टेशन पण बघा किती क्लीन आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी इतक्या डस्टबिन ठेवलेले आहेत. स्टेशन पण क्लीन आहे आणि छान वाटतं असं सगळं पाहिल्यावर. आणि आपणही कुठेही गेलो तर असा प्रयत्न आपणही केला पाहिजे की ती जागा स्वच्छ राहिली पाहिजे. आपल्यामुळे कुठे कचरा होता कामा नये. असं प्रत्येकाने जर ठरवलं तर नक्कीच ती
ती वेळ येईल की आपलं पूर्ण सगळीकडे स्वच्छता राहील. तर असं हे छान स्टेशन आहे. इथे मालगाडी एक थांबलेली आहे. आता कोकण कन्या येत आहे, जी रात्री सुटली ॲक्च्युली मुंबईवरून. हे इथे करमाली स्टेशन आहे. तर असं हे छान स्टेशन आहे. तुम्ही पण या गोव्याला. गोवा छान आहे तसं. हे मी गोव्यावरून मोरपिसं घेतलेली आहेत. म्हणजे विकत नाही घेतली मी, एक खऱ्या मोराची पिसं आहेत. तुम्हाला हे दाखवते की कसं सुंदर आहे मोराची पिसं. आपके पास उचित प्लेटफॉर्म या यात्रा का टिकट होना अनिवार्य है। प्लीज एंटर द प्लेटफॉर्म।